आज मी खूप प्रॅक्टिकल आणि हॉट टॉपिक तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, नोकरी वर्सेस लिंक्डइन। खूप लोक खूप दिवसापासून बोलत होते की आम्ही लिंक्डइनवरती जॉब अप्लाय करतो तरी पण आम्हाला भेटत नाहीये किंवा नोकरीवरती पण भेटत नाही। आज आपण डिटेल रियल रिक्रूटर डेटा घेऊन आलोय, तुम्हाला नंबरच्या सहित आणि पर्सेंटेज सहित सांगेल की नोकरी वर्सेस लिंक्डइनवर डेटा काय आहे आणि डेटा काय सांगतोय हे तुमच्या समोर मी मांडणार आहे। कारण खूप जॉब सीकर्स आहेत जे मेजर वेळ नोकरी आणि लिंक्डइनवरती घालतात जॉब सर्च साठी, पण रिक्रूटर कुठे ॲक्टिव्ह असतात हे आपल्याला माहीत नाही। सो आज आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात, प्रॉब्लेम डिस्कस करूयात आणि सोल्युशन काय आहे ते पण डिस्कस करूयात। सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा। मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती। अजून आतापर्यंत जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात। तर सगळ्यात मेन रियालिटी काय आहे नोकरीची, तर नोकरीची रियालिटी ही आहे की 70% जे रिक्रूटर आहेत ते अजूनही नोकरी यूज करतात। त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नोकरी इंडियामध्ये एक बिगेस्ट जॉब पोर्टल आहे जिथे रिक्रूटर मोर दॅन 70%, जसं मी मेन्शन केलं की ते मोर दॅन 70% काय करतात, ते जॉब तिथूनच ते फिल्टर करतात, प्रोफाईल्स फिल्टर करतात तिथून। तुमचा जर रिझ्यूम अपडेट केला तर तुम्ही काय करता, जसं तुम्ही तिथं कसं असतं ना, नोकरीवरती एक रँक असतो, जसं तुमची प्रोफाईल तुम्ही अपडेट करता ना तर तो एक रँक दिला जातो। मग त्या रँकनुसार मग ते काय होतं तिथे ते अपडेट करता किंवा ते चेक केलं जातं तुमचा की तुमचा हा प्रोफाईल जी अपडेटेड आहे की नाही। प्रॉब्लेम हा आहे की एका जॉबसाठी असं म्हणेल की यार एका जॉबसाठी हजारो प्रोफाईल काय होता नोकरीवरती अप्लाय होता, कारण पोर्टल इंडियामध्ये एकमेव पोर्टल आहे की एकदम खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथून बऱ्याचशा लोकांना जॉब पण भेटलेले आहेत, बट एका प्रोफाईलसाठी हजारो लोक अप्लाय करतात। मग आता काय झालं ना, ATS ट्रॅकर सगळ्यांनी काय केलं, नोकरीचं सगळ्यात मेन काय आहे ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम, एक फिल्टर लावून दिलेलं आहे त्यांनी। 70% रिझ्युमे तिथंच काय होता तुमचे, तिथं तुमचं सिलेक्शन होत नाही। सगळ्यात मेन काय, जर समजा रिक्रूटरला एखादं ऑटोमेशन टेस्टर पाहिजे असेल आणि ऑटोमेशन टेस्टिंग विथ सेलेनियम हे जर त्यांनी कीवर्ड टाकला आणि त्या रिलेटेड जर आलं आणि तो जर रिझ्यूम जर तुमच्या कीवर्डमध्ये नसेल ना तर तुम्ही तिथून रिजेक्ट होणार। तर नोकरीवरती काय होतं ना की जे तुम्ही डेली अपडेट करत राहिलात आणि तुमचं जर रिझ्यूम व्यवस्थित असेल तर कीवर्ड बेस आहे, ॲक्च्युली नोकरी जी आहे ते कीवर्ड बेस आहे आणि तुम्हाला अप टू डेट राहावं लागेल डेलीमध्ये आणि तुमची प्रोफाईल व्यवस्थित अप टू डेट असली पाहिजे तर तुम्हाला चान्सेस आहेत। बरं, मग आता लिंक्डइनवरती असं आहे का, तर लिंक्डइनवरतीचा जो डेटा जो सांगतो, तर एकतर लिंक्डइन आहे ग्लोबल, तर तुम्हाला तिथं ग्लोबल पॉवर हाऊस आहे की जिथे तुमचं जॉब सर्च म्हणा किंवा नेटवर्किंग म्हणा हे तुमचं ग्लोबली होणार आहे, हे फर्स्ट आहे। त्यानंतर 70 to 90% रिक्रूटर जे आहेत ना ते डेली लिंक्डइन यूज करतात। ओके, सो डेटानुसारच मी बोलतोय सगळं। दर मिनिटाला 7 to 8 लोकांना जॉब मिळतो लिंक्डइन यूज करून। ओके, दर आठवड्याला 65 मिलियनपेक्षा जास्त जॉब सर्च करतात कुठे, लिंक्डइनवरती। दर मिनिटाला 9000 ॲप्लिकेशन्स येतात। ओके, रेफरल खूप स्ट्रॉंग आहे, 35 मिलियन्स लोकांना लिंक्डइननी आतापर्यंत जॉब मिळवून दिले। खूप मोठा ग्लोबल डेटा आहे हा की 35 मिलियन्स लोकांना जॉब लिंक्डइन थ्रू भेटला आहे। सो मग आता आपण काय करतो, आपल्याला वाटतं की अरे नोकरीवरून भेटत नाही, लिंक्डइनवरून भेटत नाही, मग आपण काय स्ट्रॅटेजी फॉलो करतो ते पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। मला पाठीमागे एका फ्रेशरनी कॉल केला होता आणि लिंक्डइनवरती प्रोफाईल फक्त बनवून ठेवली होती, त्यानंतर काही पोस्ट नाही किंवा काही नाही। तर मी सांगितलं की ॲज अ मी टेस्टर आहे, तर जे काही आपला क्लास चालू होता, डेलीमध्ये क्लास चालू होता, तर त्याची प्रोफाईल गो थ्रू केली, त्यानंतर बघितलं ना टायटल आहे ना काही व्यवस्थित काही त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये काय केलं आहे, काहीच नाही। आम्ही काय केलं, फक्त एक सॉफ्टवेअर टेस्टिंग ऑब्लिक सेलेनियम जावा केलं, फक्त एवढंच केलं आणि काही ना काहीतरी त्याला एक ते जे काही प्रोफाईल आहे ना ती व्ह्यूज होती आहे, त्याला DM वगैरे आले। तर तुमच्या हे छोट्या मिस्टेक आहेत ना, हे टायटल म्हणा, तुमचं डिस्क्रिप्शन म्हणा, तर या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागतील। ओके, तर आता सगळ्यात मेन हे आहे की जर तुम्ही इंडियामध्ये समजा जर जॉब अप्लाय करत असाल ना तर 75% रिक्रूटर असे आहेत ना ते हायरिंग बजेट 75% AI टूल यूज करतात, नोकरीसाठी म्हणतो मी तुम्हाला। तर त्यामध्ये नोकरीवरती जर तुम्ही रिझ्यूम म्हणजे हे केला तर ते पुरेसं आहे का, तर नाही आहे। नोकरीवरून जर तुमचे जर नाही झाला तर
तेच लोक लिंक्डइनवरती पण आहेत. मग तुमची जर लिंक्डइनची जर प्रोफाईल स्ट्रॉंग असेल आणि जर तुमचा इकडे पण तुमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट झाला तर तुम्हाला कॉल्स जास्त येण्याची शक्यता आहेत. तर मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही म्हणजे त्याचं कंपॅरिझन करा. तर 69% जो रिक्रुटर आहेत ते 63% AI टूलचा यूज करतात. म्हणजे जे डेटा सांगतो, डेटा ॲनालिटिक्स सांगतं, तर ते तुम्हाला सांगतो की मी ऑलमोस्ट, मी जर तुम्हाला एक्झॅक्ट नंबर सांगतो पण 70% आपण असं पकडून देऊ की सगळे AI टूल यूज करत आहे. जर कंपॅरिझन जर डेटा तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर जर तुम्ही नोकरीवरती विजिबिलिटी जर दाखवली ना, तुम्ही फक्त इंडिया स्पेसिफिक आहेत, पण लिंक्डइनवरती ग्लोबल रीच भेटतो तुम्हाला. रिक्रुटरचा यूजेस आहे 70% रिक्रुटर नोकरी यूज करतात, बट 80% लिंक्डइन यूज करता. कॉल प्रोबॅबिलिटी, जर तुम्हाला कॉल नोकरीवरून सगळ्यात जास्त म्हणजे नोकरीचे कीवर्ड्सवरती डिपेंड आहे, मी तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलं, पण लिंक्डइनवरती तुमची प्रोफाईल आणि नेटवर्किंगवरती डिपेंड आहे. एफर्ट रिक्वायर रिझ्यूम अपडेट प्लस कीवर्ड, मी जे तुम्हाला मेन्शन केलं तेच आहे इथे. आणि त्यानंतर लिंक्डइनवरती रेग्युलर ॲक्टिव्हिटी प्लस एंगेजमेंट जर असेल तर तुम्हाला कॉल येतात. एक्स्ट्रा ॲडव्हान्टेजमध्ये मी जसं तुम्हाला बोललो की जर तुम्ही नोकरीची प्रोफाईल अपडेट करत गेलात तर तुमची ATS रँकिंग आहे ती जास्त होईल. आणि इथं जर तुम्ही रेफरल आणि डायरेक्ट जर तुम्ही रिक्रुटरला DM वगैरे केलं तर तुम्हाला इथे चान्सेस आहे. तर मग तुम्ही आता म्हणणार की अरे मग तुम्ही नेमकं डिफरन्शिएट काय केलं, तर मी तुम्हाला डिफरन्शिएट हेच सांगेल की तुम्हाला ॲक्शन आयटम हेच आहे तुमच्यासाठी की रिझ्यूम तुमचा ATS फ्रेंडली बनवा. कीवर्ड नोकरीसाठी रिझ्यूम ATS फ्रेंडली बनवा. कीवर्ड एक्झॅक्ट ठेवा, कुठलाही जॉब डिस्क्रिप्शन ठेवून ते प्रोफाईल तुम्हाला मॅच करता आली पाहिजे. दर 15 दिवसांनी रिझ्यूम अपडेट करा जर तुम्हाला कॉल येत नसतील तर. लिंक्डइनवरती सगळ्यात मी सांगेल की तुमची हेडलाईन तुमच्या स्किलच्या बेसिसवरती असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे. ओके. अबाउट सेक्शनमध्ये तुमची स्टोरी आणि स्ट्रेंथ ह्या दोन्ही पण टाका, मॅन्डेटरी आहे. ओके. त्यानंतर रिक्रुटरला आणि HRला व्यवस्थित DM प्रॉपर, ओके, पोलाइटली DM करा. असं कोणाला पण हाय हॅलो करत बस नका, पोलाइटली हे करा. ओके. हाय हॅलो तर करायचं आहे पण पोलाइटली सांगतो मी तुम्हाला. 10 मिनिट लिंक्डइनवरती अपडेट राहिलं पाहिजे. डेली पोस्ट करत राहा, कमेंट करत राहा, क्वेश्चन्स काय टाका, कोणाचं पोल टाका. त्यानंतर नोकरीवरती 15 मिनिट तुम्ही अपडेट राहा. तर आता कन्क्लुजनमध्ये तुम्हाला असं वाटेल की यार नाही मग तुम्ही तर मग आम्हाला नोकरी नाही सांगितलं आणि लिंक्डइन नाही, दोन्ही पण गरज आहे. जर तुम्हाला कॉल जास्त जर पाहिजे असतील तर तुम्हाला नोकरीवरती डिपेंड राहून चालणार नाही. तुम्हाला म्हणजे लिमिटेड कॉल्स येतील. जर तुम्ही नोकरी आणि लिंक्डइन दोघांवरती पण अप्लाय करत राहिलात, ॲक्टिव्ह राहिलात, पोस्ट करत राहिलात, इकडे कीवर्ड्स वगैरे जर मेंटेन केले तर तुम्हाला नोकरी प्लस लिंक्डइन जर बॅलन्स जर करत असाल तर तुम्हाला कॉल येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. सो दोन्ही पण यूज करा. लोक यूज करताय. अजून काही म्हणजे प्लॅटफॉर्म्स आहेत ते पण मी तुमच्यासमोर लवकरात लवकर मी तुमचा आणण्याचा प्रयत्न करतो विथ डिटेल. जर म्हणजे डिटेल त्याचा डेटा घेऊन किंवा त्याचं सगळं तुमच्याकडे ॲनालिसिस करूनच तुमच्यासमोर मी सगळं आणत असतो. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कुठल्या पोर्टलसाठी इन्फॉर्मेशन हवी आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.